हायड्रेक्सचा नशा करणारे, गांजात आता कमी LSDचे वाले आहेत, त्या गोळ्यावाले आहेत, नाही मिळालं ते कुटुंबातच मारामाऱ्या करतात, नाही तर कोणाला तरी लुटतात. त्या गरजुल्याला म्हणायचं वर्षभराची तुझी सोय करतो मी, वर्षभराची तुझी सोय करतो, फक्त माझ्याबरोबर उभा राहा. आणि गाडी आली रे आली, त्याला म्हणायचं ड्रग्स आहे त्याच्यामध्ये, नशा आहे, चल. आणि म्हणून त्यांच्याकडे पैसा वाटण्याची कला आहे, तर आपल्याकडे तो पैसा लुटण्याची कला असली पाहिजे, हे लक्षात घ्या. आशिष देवरोडला एका राजकीय नेत्याचं नाव घेत नाही, 150 एकर होती. आम्ही त्याला विचारलं, अरे 150 एकर आहे, काहीतरी कर. माझी नाही आहे. म्हटलं नक्की तुमची नाही आहे? ते म्हटले होय. जेवढ्यानं झोपड्या पाहिजे होत्या. म्हटलं चला, काट्या घ्या, रश्या घ्या, चला म्हटलं होतं. प्रत्येकाला 300-300 स्क्वेअर फुटाचं बांधून दिला आणि म्हटलं वरती बांधणार राहा. 2 दिवसांनी मला फोन आला, काय केलं प्रकाश? म्हटलं मी तुम्हाला चौकशी केली, विचारली, तुमची जागा आहे, ताब्यात घ्या, सगळं घ्या. तुम्ही मला सारखं म्हणायला लागलात की माझीच जागा नाही. म्हटलं दिली बेघराला जागा. ते म्हटले आता केलं, पुन्हा करू नका. आता त्याच्यावरती असणारं SRAची योजना झाली, त्या झोपडपट्टीवाल्यांना 450ची घरं झाली, आणि तोही मालक आपला असताना आनंदित आहे. म्हणतो बरं झालं, आपलं काहीतरी मार्ग लागला. आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, नाशिक जिल्ह्यामध्ये काय निर्माण होतं, काय निर्माण होतं. अरे खायचंच तुम्हाला दिसते, दुसरं काय दिसत नाही. म्हणजे खायचं आणि पियायचं. नोटा आहे, बरोबर आहे ना. आणि अजून काय? ओझरला काय होतं? आर्मी चीफचं मध्यंतरी स्टेटमेंट आलं होतं की नव्हतं की इथं युद्ध होईल म्हणून. युद्ध झालं म्हणजे नाशिक काय होतं? सेंटर होतं की नाही? आता हे युद्ध का होणार? हे युद्ध का होणार? तर मोदीची टेक जी आहे, मोदीचा इगो जो आहे, तो इगो ट्रम्प म्हणतो मी मोडल्याशिवाय राहणार. ट्रम्प काय म्हणतोय? मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काल नाही, परवाच्या वर्तमानपत्रामध्ये रशियाचं तेल भारत विकत असल्यामुळे त्यांनी म्हटलंय आता तुमचा माल जो अमेरिकेत येतोय, एक्सपोर्ट अमेरिकेत होतोय, त्याच्यावरती 500% टॅक्स आम्ही लावणार आहोत. म्हणजे
तुमचा माल आमच्याकडे येऊच नाही. आता तुमचा माल आमच्याकडे येऊ नये म्हटलं म्हणजे काय होतं? आपण त्यांना आपला माल विकल्यामुळे आपल्याला डॉलर मिळतो. आपल्याला काय मिळतं? डॉलर मिळतो. त्या डॉलरमधून आपण इतर गोष्टी विकत घेतो. उद्या हे डॉलरच मिळाला नाही, उद्या डॉलरच मिळाला नाही तर आपल्याला बाजारातून डॉलर विकत घ्यावा लागेल. आता एखादी गोष्ट सगळेच जण विकत घ्यायला गेले तर त्याची किंमत स्थिर राहते की वाढते? वाढते. म्हणजे डॉलर हा महाग होणार. आज 90 रुपयाला आपण डॉलर विकत घेतोय. आज 90 रुपयाला आपण डॉलर विकत घेतोय. उद्या हा डॉलर 130 रुपये, एक डॉलर 130 रुपयाला आपल्याला विकत घ्यावा लागेल. आता 130 रुपयाला विकत घेतल्यानंतर इथं महागाई वाढेल की कमी होईल? वाढेल ना. भांडण कोणाचं आहे? मोदीचं आणि ट्रम्पचं. त्याची किंमत कोण मोजतोय? भारतीय नागरिक मोजतोय. आणि तो म्हणतो तेही करून जर मोदीचा इगो मोडला नाही तर मी युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. सिन्नूर नंतर आपण बघितलं तर पाकिस्तानला आम्ही हत्यार पुरवू. कोणी कोणी सांगितलं? तुम्ही सोशल मीडियावरती गेलात, इंग्लंडनी सांगितलं की आम्ही पुरवू. फ्रान्स यांच्याकडून राफेल घेतलं, त्यांनी सांगितलं आम्ही पुरवू. जर्मनीने सांगितलं की आम्ही पुरवू. अमेरिका तर पुरवतोय, चायना तर पुरवतोय, पण पुतीन सुद्धा म्हटलं आम्ही पुरवू. ज्याचं तेल विकतोय आपण. याचा अर्थ की हा आपला जो जगद्गुरु, विश्वगुरु कोण, हा आता सगळ्यांनाच खटकाय लागलेला आहे. त्यांनी भलं केलं असतं तर आपल्याला समजू शकलो असतो की बा आपल्या भल्यासाठी त्याचं खटकते. त्यांनी आपलं काय भलं केलं नाही. पण एखाद्या अनाडी माणसाला तुम्ही खुर्चीवरती बसवल्यानंतर तो काय म्हणतो? ही खुर्चीच माझी आहे. तो म्हणतो ही खुर्चीच माझी आहे. आणि समोरच्याला काहीच समजत नाही. अशा रीतीने असताना 9वी नापास याला असताना तुम्ही पंतप्रधान केल्यानंतर त्याला काय वाटायला लागले की जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा मी पंतप्रधान आहे. आणि म्हणून उरलेल्यांनी माझ्यासमोर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मुजरा केला पाहिजे. काय केलं पाहिजे? मुजरा केला पाहिजे. ते म्हटले बेट्या तू मुजरा आम्हाला करायला लावतोस, आता तुलाच आम्ही मुजरा करायला लावतो. हे बघ. आणि त्यातून तो आर्मी चीफ म्हणाला की अरे बाबा आपल्याला युद्ध करावं लागेल. जनतेला त्यांनी सांगितलं की नाईलाज आहे, युद्ध करावं लागणार. आता या देशाचा मालक कोण? या देशाचा मालक कोण? या देशाचा मालक कोण? या देशाचा मालक कोण? जनता ही मालक आहे, मतदार हा मालक आहे. आता मालकाने मालकासारखं वागलं नाही
मालकाने मालकासारखं वागलं नाही तर युद्ध अटलंय एवढं लक्षात घ्या. आणि नाशिककर मला एक सांगा, एक मिसाईल पडली तर तुम्ही जिवंत राहणार आहात का? म्हणून मी तुम्हाला विचारलं की इथं काय होतं, तर मिग होतो इथे, सुखोई होतो इथे. आता युद्ध जिंकायचं असेल, मोदीचं कमांड मोडायचं असेल तर ही फॅक्टरी उडवली पाहिजे. म्हणजे एक मिसाईल आलं पाहिजे, एक काय 2-4 मिसाईल येतील, तुम्ही जिवंत राहणार आहात का? आणि म्हणून इथले तुमच्या शेजार पाजाऱ्यामधले जे RSS वाले आहेत, BJP वाले आहेत, त्यांना म्हणा अरे बाबा आपलं भांडण चालेल, पण मेल्यानंतर कुठं भांडण करायचं? युद्ध झालं आणि आपण मेलो तर भांडण कुठं करायचं? कोणी स्वर्ग बघितलंय का? नाही ना. बघितलं असतं तर कदाचित म्हटलं असतं की स्वर्गात भांडण करू आपण. आणि म्हणून शेजारी पाजारी असणारा RSS BJP वाला आहे, त्याला आपण सांगितलं पाहिजे अरे बाबा भांडणासाठी तरी आपण जिवंत राहिलो पाहिजे. आणि जिवंत राहायचं असेल तर ह्या मोदीच्या विरोधात आपल्याला मतदान केलं पाहिजे. मोदीच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे. आणि मोदीला मतदान आपण विरोधात केलं की आपल्याला ट्रम्पला सांगता येतं अरे बाबा तू ह्याचं कमांड मोडू नको, इलेक्शनमध्ये आम्ही ह्याचंच कमांड मोडून टाकलेला. इलेक्शनमध्ये आम्हीच ह्याचं कमांड मोडून टाकलेलं आहे, तेव्हा तू कमांड मोडायला काही येऊ नको, तू तिथे राहा आम्ही इथे राहतो. आता हे करणार की ना करणार? तेव्हा एक एक RSS वाल्याच्या घरामध्ये आणि एक एक BJP वाल्याच्या घरामध्ये 15 तारखेच्या आतमध्ये तुम्ही जाऊन गेला पाहिजेत. आणि युद्ध नको म्हणून मोदीला मतदान करू नका. भले पुढच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान करा, निवडून आणा, आमची काय हरकत नाही. पण यावेळेस मोदीचा कमांड मोडलं पाहिजे, यासाठी तुम्ही मतदान विरोधी करा. एवढं कराल निश्चितपणे. तिथं गेल्यानंतर भांडणार तर नाही. आणि म्हणून ही आपली एक जबाबदारी आहे की RSS आणि BJP जर ऐकणार नसेल, मतदान देऊ नका आपण सांगून जर ऐकणार नसेल, तर या देशाची सूत्र फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे घ्या म्हणून आता असताना सगळेजण पाठीमागे लागलेले आहेत. जे चेतननी मांडलं की आपल्या पक्षाच्या कार्यालयावरती इतर सगळे पक्षाचे लोक येऊन गेले, युती झाली नाही हा वेगळा भाग आहे. का प्रत्येकाला दम देण्यात आलं मोदीकडून, गेला असतं याद राख. मला नागपूरच्या असणारा अधिकृत माहिती आहे म्हणून सांगतो, पांडव नावाचा असणारा एकनाथ शिंदे पक्षाचा असणारा अध्यक्ष आहे. युती झाली, अनिकेत म्हणून आपल्या असणारे तिथे प्रमुख आहेत, त्यांनी मला फोन केला का आपली युती
सगळं ठरले, अनाऊन्स करू का? म्हटलं कर अनाऊन्स. 2 तासानंतर फोन आला आणि पांडव असा म्हणतो की आपल्याला आता युती करता येणार नाही. मी त्याला का विचारणार? याच्या अगोदर तो म्हटला बीजेपीने त्याला ताब्यामध्ये घेतलं, 9 जागा दिल्या आणि बीजेपीचेच 9 उमेदवार त्याच्याकडे देऊन उभे राहिले. आणि मी ते म्हटले 70 उमेदवार त्याच्याकडे आहेत, नाही असं नाही, पण बीजेपी वाल्यांनी त्यांना धमकी दिली, तू एकटा लढ तर खरा, वंचित बरोबर आघाडी करून तर दाखव, इलेक्शन संपल्यानंतर नागपूर जेलमध्ये तुला दिसणार नाहीच बघ. तेच अजित पवार गटाबरोबर झालं, युतीचे एग्रीमेंट झाले, सगळे झाले. मी तरी अनिकेत मुदला म्हटलं तू आत्ता जी माहिती मला देतोय ते मागच्यासारखी तर नाही, आमचं संभाषण संपत नाही. तर अनिकेत म्हटला साहेब तोही पळून गेला. म्हटलं कोणी पळवलं? तर त्यांना असणारा बीजेपी वाल्याने दम दिला, मुख्यमंत्र्याच्या असणाऱ्या इलाक्यामध्ये तुम्ही युती करून कसं लढताय, तुमच्या साहेबालाच आम्ही असणारा आतमध्ये टाकतो म्हणून धमकी दिली. आणि म्हणून 2 दिवसानंतर 70 कोटीचा असणारा प्रश्न पुन्हा काढण्यात आला, अशी परिस्थिती आहे. मित्रो, बाबासाहेब जे म्हणाले होते की इथला असणारा वंचित वर्ग हा सत्ताधारी झाला पाहिजे, त्या मार्गावरती आपण आहोत हे लक्षात घ्या. त्या मार्गावरती आपण आहोत, पण त्या मार्गावरती चालायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला असणाऱ्या काही गोष्टी करणं हे अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्या म्हणजे त्याग करण्याच्या गोष्टी. कसला त्याग करावा लागेल? तर पहिल्यांदा कबाबचा त्याग करावा लागेल. कसला त्याग करावा लागेल? लक्षात आलं? कबाब म्हणजे दुसरं जे आहे ते शबाब. शबाब म्हणजे काय? आणि तिसरा महात्मा गांधी. या तिघांचा त्याग करू शकाल का? नक्की. म्हणून म्हटलं गर्दुल्यांना बरोबर घ्या. मित्रो, आपण काही उमेदवार जरी लढत असलो, पूर्ण प्रभाग जरी लढत नसलो, कारण का उमेदवार पळवण्यात आले, दमदाटी देण्यात आले, जे टिकले या सगळ्यांचं मी जाहीर आभार मानतो. की त्यांनी हिंमत दाखवली, त्यांनी हिंमत दाखवली की आम्ही तुमच्या धमक्याला भीक घालत नाही आणि आम्ही लढणार. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता आपल्या सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे या उमेदवारांना मतदान देऊन विजयी करणं हा भाग. प्रभागामध्ये एक उमेदवार जरी असेल, आपण त्या एक उमेदवाराला मतदान दिलं तर उरलेली 3 मतदान करायला आपण विसरता कामा नये. उरलेली 3 मतं देता करताना विसरता कामा नये. काय उरलेली 3 मतं जर तुम्ही केली नाही तर एक उमेदवार तो पक्षाच्या मतदानाला उमेदवार केलेला आहे ते बाद होऊन जातं, हे लक्षात. ते बाद होऊन जातं.
आणि म्हणून मी उमेदवारांना सुद्धा विनंती करणार आहे की तुमचा साथी निवडा. तो अपक्ष का असू द्या, वेगळ्या चिन्हाचा का असू दे, पॅनल तयार करा आणि लोकांना सांगा आणि त्या पॅनलला आपण मतदान करून विजयी मिळवा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.